आता उभा आहोत तो ती आहे पद्मावती माची आणि जिथून आपण आता एंटर झालो तो आहे गडावरील चोर दरवाजा। राजगड स्वराज्याची पहिली राजधानी। तर कसं काय मंडळी, तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 4 ते 5चा सुमार झालेला आहे आता आणि आम्ही आता पोचलो आहे राजगडच्या बेस गावामध्ये, गुंजावणे गावामध्ये आणि आमचा आजचा स्टे इथेच आहे। दत्तगुरु प्रसाद असं या स्टेचं नाव आहे। तर आम्ही इथे स्टे करतोय। आपण याचं रूमचं नंतर बघूयात कसे रूम्स आहेत राहण्यासाठी। टॉयलेट सेपरेट आहेत, हे एक चांगलं काम आहे। इथे टॉयलेट पण दिले तुम्हाला राहायला आणि समोर दिसतोय तो दिसतोय आपल्याला राजगड। तर उद्याचा आपला ट्रेक राजगडचा आहे। करायचा होता आज, म्हणजे रात्री निघायचं होतं आणि आज सकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत पोचायचं होतं आणि गड सर करायचा होता आज। पण झालं असं की आम्हाला निघायलाच खूप उशीर झाला। सकाळी 7 वाजता निघालो, इथे यायला ट्रॅफिक वगैरे सगळ्यांचा इशू आणि मग पोचता आम्हाला वाजले 4। मग आता 4 वाजले म्हटल्यावर आता गड तर होणार नाही। बरीच लोक आहेत वरती कॅम्पिंगसाठी, आमच्यासोबतही काही टीम्स आहेत तिकडे बाजूच्या कॉटेजमध्ये, तिकडे स्टे करता येते। तर पुढचा प्लॅन असा आहे की आम्ही सकाळी 5 वाजता ट्रेक चालू करणार आहे आणि बघू मग पुढे काय मजा येते ती। आज रात्र पूर्ण आमची ह्या कॉटेजमध्ये, मस्त कॉटेज आहेत, कुडाचे बनवलेत, कुडाच्या ह्याचं आहे आणि आमची पब्लिक इकडे जरा बाहेर बसलेली आहे सगळी। घरात आतमध्ये साफसफाई चालू आहे, दादा गेलेत आतमध्ये साफसफाई करायला आणि इथे सगळी दमलेली पब्लिक, हे म्हातारी माणसं आपली बसलेली आहे आणि गावची म्हातारी बघा ही आम्हाला इथं झोपडी समोर बाहेर बसलेली भेटली। थोडीशी मॉडर्न म्हातारी आहे, पायामध्ये ते चप्पल बघा, फुलावाल्या चप्पल आहे त्या बघा, थोडीशी मॉडर्न म्हातारी, जॅकेट अव्हेंजर्स, नकली अव्हेंजरचं जॅकेट घातलेलं आहे तिने, लाल पांढरं वालं आणि इथं बसलेली आहे सकाळपासून। म्हणजे ते बघा जंगलामध्ये राहून काट्या किंवा बांबू खायची सवय लागली आणि ही सगळी आपली जुनी मंडळी आहे जे लास्ट टाइम आपल्यासोबत प्रबळगडला होते सगळे, त्याच्यानंतर ते सगळे मिसिंग झाले आणि आज परत आपण त्यांना घेऊन राजगडला आलेलो आहोत। तर म्हातारीचे चप्पल, ओरिजिनल चप्पल दाखव ॲडिडासचे, आणि हे पुमाचे म्हातारीचे चप्पल, ही ओरिजिनल शूज काढून तिने हे नकली शूज घातलेले। तर असंच आपण धमाल करत आता उद्या सकाळी गड सर करणार आहोत। भेटूया रात्री, टिल देन बाय बाय। पहाटेचे वाजलेत 6:30 आणि आमचा ट्रेक आम्ही स्टार्ट केलेला आहे आणि सोबत आहे, अंधारात कोण दिसणार नाही त्यामुळे सोबत आहे असं बोलून काही होणार नाही। सोबत आहे आमची फिक्स ट्रेकर मुक्ता, छोटी वीडियो में तो थी नहीं वो, ये बात भी मतलब बेइज्जती हो ही गई, शुरुआत में बेइज्जती हो गई। कमेंट में गाली आएगा ऐसा बोलेगा तो मेरे घर वाले बताएंगे ज़्यादा बेटर है ना। आमचा डियर फ्रेंड करण, हाय टिल्लू, भक्ती, चलो अशा प्रकारे आमचा आता अर्ली मॉर्निंग ट्रेक सुरू होतोय राजगडचा। मजा येणार आहे मित्रांनो। चलो, अंधारात काय दिसत नाहीये, काय म्हणजे आवाजावरूनच कळतंय, बाकी तर काय दिसत नाहीये। चलो राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे। या मुरुंब देवाच्या डोंगराला किल्ल्याचे स्वरूप गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजे शालिवाहन राजा याने युद्धामध्ये शकांना हरवून इसवी सन 78 साली स्वतःच्या नावावर शक सुरू केले।
ह्याच राजाने मुरुंब देवाच्या डोंगरावर सुंदर असा उंचपुरा राजगड किल्ला बांधला. राजगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो, कारण राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी बांधली होती. पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात व भोर गावच्या वायव्येला 24 किलोमीटर अंतरावर नीरा, वेळवंडी, काणंदी आणि गुंजावणी या नद्यांच्या खोऱ्याच्या बोचक्यात बसलेला हा किल्ला आहे. गुंजावणे गावातून ट्रेक सुरू झाल्यावर ही पायवाट आपल्याला पोचवते ते म्हणजे पद्मावती माचीजवळ असलेल्या चोर दरवाजाजवळ. हे प्रवेशद्वार शिवाजी महाराज पूर्वकाळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते. राजगडाला एकूण 3 माच्या आहेत. यापैकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. प्रथम म्हणजे पद्मावती देवीचे मंदिर, अमात्य सोनोपंत डबीर यांची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजावणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वस्तू आजही शिल्लक आहेत. गडाची समुद्र सपाटीपासून उंची 1394 मीटर एवढी आहे आणि गडाचा एकूण घेरा 38 किलोमीटर इतका आहे. आता एवढा मोठा गड म्हटलं तर गडावर पाण्याची सोय असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच गडावरती ठिकठिकाणी छोटे मोठे पाण्याचे तलाव व टाके आहेत, जेणेकरून गडावर 12 पाण्याची सोय राहावी. आणि आता आपण ही जी वास्तू गडावरती बघत आहोत, कदाचित हीच ती असावी रत्नशाळा. शिवाजी महाराजांनी किल्ले मुरामदेवचा डोंगर याचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले असा उल्लेख आपल्याला इतिहासामध्ये आढळतो. पद्मावती मंदिराच्या डाव्या बाजूला आपल्याला रामेश्वर महादेव मंदिर दिसते. मंदिराच्या बाहेर भग्न अवस्थेमध्ये नंदी आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यावर आपल्याला महादेवाचे शिवलिंग दिसते. आता आपण चाललो आहोत गडावरील 3 माच्यांपैकी दुसरी माची म्हणजे संजीवनी माची. आणि हा जो आपल्याला खाली दरवाजा दिसतोय तो आहे पाली दरवाजा. येथूनही गडावर येता येते. सुलेवा माचीच्या बांधणीनंतर शिवाजी महाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरुवात केली. माचीची एकूण लांबी 2.5 किलोमीटर आहे. ही माची सुद्धा 3 टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज आहेत. संजीवनी माचीवर जात असताना आपण एकदा मागे वळून पाहिलं तर आपल्याला डौलात उभा असा बालेकिल्ला दिसतो आणि नजर तिथेच थांबते. जसे जसे आपण या दरवाजातून पुढे जातो तसं तसं आपल्याला या माचीची भव्यता आणि ही माची किती लांब आहे हे दिसते. संजीवनी माची. माचीवर आळू दरवाजाने सुद्धा येता येते. आळू दरवाजापासून राजगडाचे वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दुहेरी तटबंदी शेवटी बलाढ्य बुरुज आहेत. यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.
तोरणा ते राजगड हे अंतर या मार्गाने जवळचे आहे. अशा प्रकारे संपूर्ण संजीवनी माची फिरून झाल्यावरती आपण परत येऊन पोचतो ते म्हणजे गडावरील सदरेवरती, जिथून आपण संजीवनी माचीला सुरुवात केलेली. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असेही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. कोणत्याही मानवाने अशा प्रकारची वास्तुरचना यापूर्वी केलेली नाही. प्रवेशद्वाराची उंची 6 मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वास्तिक, शुभचिन्ह कोरलेली आहे. दरवाजातून आत गेल्यावर प्रथमच दर्शन होते ते म्हणजे जननी मातेचे. शेंदूर लावलेली मातेची छोटी मूर्ती येथे गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठित केलेली आहे. पुढे उत्तरेला ऋषींचे मंदिर आहे. तेथे आपण दर्शन घेऊन आपला प्रवास पुढे चालू ठेवला. आता आपण जी वास्तू बघतोय ती आहे गडावरील सदर. येथूनच पुढे 25 वर्ष स्वराज्याचा कारभार चालू होता. स्वराज्याचे मोठमोठे निर्णय इथूनच घेतले गेले. गडावर अनेक वाड्यांचे अवशेषही आपल्याला बघायला भेटतात. राजगड हा शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा विस्तार दाखवतो. एका ब्रह्मर्षींचे येथे असणारे वास्तव्य व याच ब्रह्मर्षींच्या नावावरून येथे स्थापन झालेले हे श्री देवस्थान, यावरून हा डोंगर फार पुरातन असल्याचे आपणास कळते. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी 2 दिवस लागतात. अशा प्रकारे ठाणे ते गुंजावणे आणि गुंजावणे गाव ते राजगडावरील बालेकिल्ला येथे येऊन आमचा प्रवास संपुष्टात आला. या प्रवासात आम्हास गडावरचा पूर्ण इतिहास जवळून समजून घेता आला. भौगोलिकदृष्ट्या हा गड का इतका महत्त्वाचा होता हेही आम्ही जाणून घेतले. जर आपण गडावर राहण्यासाठी येत असाल तर गडावरती ओव्हरनाईट कॅम्पिंगची उत्तम सोय आहे. पद्मावती माचीवर 20 ते 25 जणांची राहण्याची सोय होती आणि पाण्याचेही काही टेन्शन नाही, कारण की येथे तलावांमध्ये 12 महिने पाणी आहे. गडाला भेट देत असाल तर नक्कीच आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन कळू द्या ना त्यांनाही कसा होता आपला राजा, कसं घडवलं त्याने स्वराज्य. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.